रोहितला माहित होते की मधू संकटात आहे आणि त्याला तिला मदत करायची आहे। तो प्रियाच्या पालकांशी बोलून त्यांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करायला लावतो। तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना भेटायला सांगितले। रोहितला पाहून मधूचे आईवडील आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी आतमध्ये त्याचे स्वागत केले। ते बोलायला बसले आणि रोहितने तिला मधूवर किती प्रेम केले आणि तो आयुष्यभर तिची काळजी कशी घेईल हे समजावून सांगितले। तो त्यांना वचन देतो की तो मधू किंवा त्यांच्या कुटुंबाला दुखावणारे काहीही करणार नाही। मधूचे आईवडील त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव घेऊन रोहितचे ऐकतात। त्यांची मुलगी वेगळ्या समुदायातील कोणाशी डेटिंग करत आहे याचा त्यांना आनंद नव्हता, पण रोहितचा प्रामाणिकपणा आणि त्याच्या मुलीवरील प्रेमामुळे त्यांना एक संधी द्यायची खात्री पटली। काही तासांच्या चर्चेनंतर मधूचे पालक शेवटी त्यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी रोहितच्या कुटुंबाला भेटण्यास सहमती देतात। रोहित आनंदी आहे आणि त्याला संधी दिल्याबद्दल मधूच्या पालकांचे आभार मानतो। जेव्हा रोहित तिला सांगतो की तिच्या पालकांनी रोहितच्या कुटुंबाला भेटण्यास होकार दिला आहे तेव्हा मधूला खूप आनंद होतो। तिने रोहितला घट्ट मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाश्रू आले। मधूसाठी उत्सुकता आणि अस्वस्थता भरून राहा। ते रोहितच्या कुटुंबियांना भेटण्याची तयारी करत होते आणि सर्व काही ठीक होईल या आशेवर होते। शेवटी तो दिवस आला जेव्हा मधूचे आईवडील रोहितच्या कुटुंबाला भेटले। रोहितचे आईवडील मधूच्या आईवडिलांचे स्वागत करत होते आणि ते लग्नाच्या तपशिलावर चर्चा करू लागले। मधू आणि रोहित एकमेकांच्या शेजारी बसले होते, हात धरून हसत होते। काही तासांच्या चर्चेनंतर अखेर मधूचे आईवडील आपल्या मुलीचे लग्न रोहितसोबत करण्यास राजी होतात। रोहितचे कुटुंब आणि त्यांनी आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले। रोहित आणि मधू यांच्यातील प्रेमाने ते प्रभावितही होतात आणि त्यांच्या लक्षात येते की त्यांच्या परंपरेपेक्षा त्यांच्या मुलीचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे। ही बातमी ऐकून मधू आणि रोहित खुश झाले आहेत। त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते। हे सर्व कठीण आहे हे त्यांना माहीत होते, तरीही ते एकत्रितपणे सामोरे जाण्यास तयार होते। महिने उलटले आणि मधू आणि रोहितचे एकमेकांवरचे प्रेम दिवसेंदिवस अधिकच वाढत गेले। ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपापल्या क्षेत्रात काम करू लागले। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात एकमेकांना साथ दिली आणि कठीण प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले। शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला। हास्य, संगीत आणि प्रेमाने भरलेला हा सुंदर सोहळा होता। ब्राइडल साडीमध्ये मधू खूपच सुंदर दिसत होती आणि रोहित त्याच्या शेरवानीत सुंदर दिसत होता। ते आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन देतात। वर्ष निघून जातात आणि मधू आणि रोहित एकत्र वृद्ध होतात। त्यांना 2 सुंदर मुले होती आणि ते एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगले। ते त्यांच्या प्रवासात येणारी आव्हाने कधीच विसरत नाहीत, परंतु ते नेहमी लक्षात ठेवतात की त्यांचे एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यापेक्षा अधिक मजबूत आहे। प्रिया आणि रोहितची प्रेमकथा ही त्यांच्या छोट्या कॉलेज टाउनमध्ये घडलेली कॉलेज लव्ह स्टोरी आहे। लोक त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर मात कशी केली आणि त्यांनी इतरांसाठी एक उदाहरण कसे ठेवले याबद्दल बोलले। अशाच प्रकारच्या